आणि सुरुवातीलाच या क्षणाची मोठी आणि महत्त्वाची बातमी आपण पाहतोय आणि ती म्हणजे पोहरादेवी या ठिकाणाहून ही थेट दृश्य आहेत. कारण आज उद्धव ठाकरे हे पोहरादेवीच्या दर्शनाला जाण्यासाठी दाखल होणार होते आणि त्या ठिकाणी सुरू असलेली संपूर्ण तयारी आणि नुकताच त्यांच्या गाड्यांचा संपूर्ण ताफा त्या ठिकाणी दाखल झाल्याचं आपण यावेळेला पाहतोय. पोहरादेवीतून उद्धव ठाकरे यांच्या या दौऱ्याचं थेट प्रक्षेपण आपण या क्षणी पाहतो आहोत. पोहरादेवीमध्ये जाऊन उद्धव ठाकरे आज दर्शन घेण्यासाठी तयारीला लागलेले होते. अखेर पोहरादेवी या ठिकाणच्या संपूर्ण परिसरामध्ये उद्धव ठाकरे यांचं आगमन झालेलं आपण पाहू शकतोय. त्यांचे सुरक्षा रक्षक आणि त्यांच्या गाड्यांचा ताफा देखील त्या ठिकाणी दाखल झालाय. तर पोहरादेवी परिसरामध्ये दाखल झाल्यानंतरची ही थेट दृश्य पोहरादेवी परिसरातून केवळ न्यूज 18 लोकमतवर. तत्पूर्वी या संपूर्ण रस्त्याने प्रवास करत असताना ज्या ज्या ठिकाणी उद्धव यांचं स्वागत करण्यात आलेलं होतं, अनेक ठिकाणी कार्यकर्ते जमलेले होते, त्याची देखील दृश्य आपण पाहिली. आलेल्या कार्यकर्त्यांच्या शुभेच्छा स्वीकारत असताना दुसरीकडे उद्धव यांनी त्यांच्याशी काही काळासाठी संवाद साधून पुढे जाण्याचा मार्ग पत्करलेला होता. मार्गातील अनेक ही दृश्य. तर दुसरीकडे पोहरादेवी परिसरामध्ये ज्यावेळेला त्यांच्या गाड्यांचा ताफा दाखल झालेला आहे, त्या ठिकाणाहून ही थेट दृश्य केवळ न्यूज 18 लोकमतच्या आमच्या सर्व प्रेक्षकांसाठी. संपूर्ण महाराष्ट्रभर दौरा करणार असल्याचं यापूर्वीच उद्धव ठाकरे यांनी सांगितलेलं होतं. त्यातीलच एक भाग म्हणजे पोहरादेवीत जाऊन त्या ठिकाणी दर्शन घेणं. पोहरादेवीतून उद्धव ठाकरे जे आहेत ते दर्शन घेण्यासाठी दाखल झालेत. उदय तिमांडे आमचे प्रतिनिधी या संदर्भात अधिक माहिती देत आहेत. उदय, रस्त्याने जाताना त्यांचा ताफा अडवून अनेक जणांनी त्यांना शुभेच्छा देण्याचा प्रयत्न केला. त्या ठिकाणी उद्धव थांबलेले होते, मात्र आता थेट पोहरादेवीच्याच परिसरामध्ये ते दाखल झाल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे. काय सुरू आहे त्या ठिकाणी? विशाल, खरं तर उद्धव ठाकरे यांच्या महाराष्ट्र दौऱ्याची सुरुवात जी आहे ती आजपासून या पोहरादेवीच्या जगदंबेच्या दर्शनापासून होत आहे. आणि उद्धव ठाकरे जे आहेत आता या पोहरादेवीमध्ये पोहोचलेले आहेत आणि ते थोड्याच वेळात बंजारा समाजाची काशी आणि बंजारा समाजासाठी अतिशय पवित्र असलेल्या जगदंबा मातेचं आणि संत सेवालाल महाराज यांच्या समाधीचं जे आहे ते दर्शन घेणार आहे. पोहरादेवीला येताना नागपूरवरून निघाल्यानंतर प्रत्येक जिल्ह्याच्या ठिकाणी जे आहे ते कार्यकर्त्यांनी उत्स्फूर्तपणे उद्धव ठाकरे यांचं स्वागत केलं आणि स्वागतासाठी उद्धव ठाकरे देखील अनेक ठिकाणी थांबले. त्यात पवनार असेल, बुट्टीपुरी असेल, वर्धा जिल्हा असेल आणि यवतमाळ जिल्ह्याची सीमा असेल, तिथे थांबून जे आहे ते उद्धव ठाकरे यांनी कार्यकर्त्यांचं अभिवादन स्वीकारलं. आता पोहरादेवीमध्ये दाखल झाल्यानंतर बंजारा समाजाकडून जे आहे ते मोठ्या प्रमाणात उद्धव ठाकरे यांचं स्वागत केलं जात आहे. पारंपरिक ढोल ताशा पथक असेल किंवा पारंपरिक वेशभूषा धारण केलेल्या स्त्री पुरुषांनी जे आहे ते उद्धव ठाकरे यांचं पोहरादेवी येथे स्वागत केलेलं आहे. आपण पाहू शकतो की पोहरा समाजाचे पोहरा देवी येथील मंदिराचे जे महंत आहेत आणि जे प्रमुख नेते आहेत ते उद्धव ठाकरे यांच्या स्वागतासाठी जे आहे ते मंदिर परिसरात दाखल झालेलं आहे. आणि उद्धव ठाकरे यांचं जोरदार इथे स्वागत जे आहे ते केलं जात आहे. थोड्याच वेळात उद्धव ठाकरे इथे जगदंबा मातेचं दर्शन घेईल आणि त्यांच्या या दौऱ्याची औपचारिक सुरुवात जी आहे ती केली जाणार आहे. त्यानंतर जे आहे ते उद्धव ठाकरे बंजारा समाजाचे जे प्रमुख नेते आहेत त्यांच्याशी संवाद साधतील. खरं तर या सगळ्या भागामध्ये संजय राठोड यांचं वर्चस्व आहे. याआधी जेव्हा उद्धव ठाकरे पोहरादेवी इथे आले होते त्यावेळी त्यांच्यासोबत संजय राठोड असायचे, मात्र यावेळी संजय राठोड नाही आहेत आणि त्याचा फटका देखील इथे बसतोय. कारण गेल्या वेळी जी गर्दी उद्धव ठाकरेंच्या स्वागताला होती तशी गर्दी नाही आहे. मात्र आता कार्यकर्त्यांकडून आणि बंजारा समाजाकडून जे आहे उद्धव ठाकरे यांचं स्वागत केलं जात आहे. ही सगळी थेट दृश्यांनी आपण याच्यात पाहू शकतो की मोठ्या संख्येनं शिवसैनिकांची गर्दी जी आहे ती इथे पोहरादेवीला झालेली आहे. आता पोहरादेवीचे जे महंत आहेत त्यांच्याकडून उद्धव ठाकरे यांचं स्वागत केलेलं जात आहे. ज्या भगिनी आहेत बंजारा समाजाच्या त्यांच्याकडून ओवाळलं देखील उद्धव ठाकरे यांना जात आहे. खरं तर बंजारा समाजामध्ये जे आहे ते या पोहरादेवीला अनन्यसाधारण महत्व आहे आणि इथले महंत जे आदेश देतील त्यांचं पालन जे आहे ते बंजारा समाजाकडून केलं जातं. फक्त वाशिम आणि यवतमाळ जिल्हा पुरतं नाही तर राज्यातल्या अनेक ठिकाणी जो आहे तो हा बंजारा समाज विखुरलेला आहे. तांड्याच्या माध्यमातून जे आहे ते पोहरादेवी मंदिरांचं आणि या महंतांचं वर्चस्व या समाजावर असतं. त्यामुळं उद्धव ठाकरे या निमित्तानं जगदंबा देवीचं दर्शन घेऊन बंजारा समाजाला आपल्याकडे आकर्षित करण्याचा तो प्रयत्न करतो आणि त्याची सुरुवात देखील आता झाली असं म्हणावं लागेल. नक्कीच उदय, मी आपल्याकडे पुन्हा येतो. तुम्ही आमच्यासोबत असेच जोडलेले राहा. तत्पूर्वी यावेळेला जी दृश्य आपल्या सर्व प्रेक्षकांना आपण दाखवतोय ती सविस्तरपणे सांगूयात. बंजारा समाजासाठी पोहरादेवी
हे अतिशय आराध्य दैवत आहे आणि त्याच ठिकाणी दाखल झालेले उद्धव ठाकरे बंजारा समाजामधील काही महिलांच्या हस्ते नुकतंच त्यांचं औक्षण करण्यात आलेलं आहे। औक्षण झाल्यानंतर लगेचच उद्धव यांचं स्वागत झालेलं आहे आणि स्वागतानंतर पोहरादेवीचं दर्शन घेण्यासाठी उद्धव ठाकरे हे आता मंदिराच्या दिशेने निघाल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे। मोठ्या संख्येनं बंजारा समाजही त्या ठिकाणी उपस्थित आहे आणि थेटपणे हे दृश्य पोहरादेवीच्या मंदिर परिसरातून आपण यावेळेला पाहतोय। हे वृत्तांकन अशा प्रकारे सुरू राहणारच आहे। आमचे प्रतिनिधी उदय तिमांडे या संदर्भात अधिक माहिती देत आहेत। उदय, आपण पाहिलेलं होतं की संजय राठोड जे आहेत बंजारा समाजाचं प्रतिनिधित्व करत होते आणि ते आज नसल्यामुळे त्याचा फटका बसत असल्याचं आपण सांगितलं। मात्र येत्या काळातील जर राजकीय परिस्थिती आपण पाहिली तर एक गोष्ट महत्त्वाची दिसते की प्रत्येक ठिकाणचं मतदान मिळणं हे अत्यावश्यक आहे। संजय राठोड यांचं वर्चस्व जरी बंजारा समाजावर असलं तरी देखील बंजारा समाजाला किंवा त्यांची मतं आपल्या बाजूला वळवण्यासाठी आता उद्धव यांनी थेटपणे पोहरादेवी गाठलेली आहे। त्या ठिकाणी दर्शनही घेण्याचं त्यांनी ठरवलेलं, तो आशीर्वाद घेतानाचे दृश्य आपल्याला पाहायला मिळतात। येत्या काळामध्ये ही मतं देखील किती महत्त्वाची आहे राजकीय दृष्ट्या? खरं तर यवतमाळ जिल्हा आणि वाशिम जिल्हा हा शिवसेनेसाठी विदर्भातला महत्वाचा जिल्हा राहिलेला आहे, बाले जिल्हा राहिलेला आहे। कारण संजय राठोड जे आहेत ते इथून अनेकदा निवडून आलेले आहेत। वाशिम मधून भावना गवळी या अनेक वेळ खासदार राहिलेला आहे। सोबतच हा सगळा जो भाग आहे यवतमाळ, वाशिम, याच्या नांदेड या सगळ्या भागामध्ये जर आपण पाहिलं तर बंजारा समाजाची मोठ्या प्रमाणात मतं आहे, प्राबल्य आहे आणि ही मतं जी आहेत ती निर्णायक ठरत असतात। त्यामुळे शिवसेनेनं आतापर्यंत संजय राठोड यांच्याकडे या समाजाचं नेतृत्व म्हणून पाहिलं होतं। मात्र आता संजय राठोड शिवसेनेतून उद्धव ठाकरे गटातून गेल्यानंतर आता बंजारा समाजाला आकर्षित करण्यासाठी आपण पाहिलं होतं की उद्धव ठाकरेंनी याच पोहरादेवीतले महंत सुनील महाराज यांना आपल्या गटात घेतलं होतं। सुनील महाराजांनी काही दिवस अगोदर उद्धव ठाकरेंची भेट घेऊन पोहरादेवीला येथे येण्याची निमंत्रण दिलं होतं आणि तेच निमंत्रण स्वीकारत आज त्यांच्या दौऱ्याची सुरुवात जी आहे ती पोहरादेवी येथून उद्धव ठाकरे यांच्याकडून केली जात आहे। या सगळ्या भागाचा जर विचार केला, भौगोलिक स्थिती पाहिल्याने इथलं जर मतदानाचा जर विचार केला तर पोहरादेवीचं दर्शन आणि बंजारा समाजाची मतं जर मिळवण्यात उद्धव ठाकरे यशस्वी ठरले तर नक्कीच ही संजय राठोड आणि भावना गवळी यांच्यासाठी चिंतेची बाब असेल। फक्त इतकंच नाही तर या भागातील जवळपास 8 ते 10 विधानसभा मतदारसंघ आणि 2 लोकसभा मतदारसंघावर जी आहे ती त्याचा फटका जो आहे तो शिंदे गटाला बसू शकतो। त्यामुळे राजकीय दृष्ट्या जे आहे ते पोहरादेवींची ही भेट उद्धव ठाकरेंची अतिशय महत्वाची ठरणार आहे। फक्त उद्धव ठाकरे नाही तर या आधीचेही आपण राजकीय नेते पाहिले, मग शरद पवार असतील, गोपीनाथ मुंडे असतील, देवेंद्र फडणवीस असतील, एकनाथ शिंदे असेल, यांनी वारंवार पोहरादेवी येथे येऊन या देवीचं दर्शन घेतलेलं आहे आणि मतांचा जोगवा जो आहे तो या जगदंबेकडे मागितलेला आहे। वेळोवेळी तो जगदंबेने त्यांना पूर्ण देखील केलेला आहे। त्यामुळे आज उद्धव ठाकरे पोहरादेवीच्या दर्शनाला आलेले आहेत, तिथे जगदंबेच्या चरणी नतमस्तक झालेला आहे। दुपारी झालेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी सांगितलं की मला अनेक दिवस इच्छा होती की मी पोहरादेवीला दर्शनाला यावं, आज ती त्यांची इच्छा पूर्ण झालेली आहे। त्यामुळे जगदंबा आता त्यांना मताच्या रूपानं त्यांचा जोगवा मान्य करतात। बंजारा समाजाला हा दौरा कसा रुजतो हे देखील पाहणं तितकंच महत्वाचं असेल। जगदंबा देवीचं दर्शन घेऊन आता उद्धव ठाकरे इथून निघालेले आहेत आणि बंजारा समाजाचे जे गुरु ज्यांना मानलं जातं, ज्यांचं मोठं महत्व अशा सेवालाल महाराजांच्या समाधीचं दर्शन इथून पुढे जे आहे ते उद्धव ठाकरे घेतील आणि त्यानंतर बंजारा समाजांचे जे महंत आहेत आणि जे प्रमुख समाज बांधव आहेत त्यांच्याशी इथे चर्चा देखील करतील। खरं तर पोहरादेवी बंजारा समाजाची काशी म्हणून ओळखलं जातं, मात्र अजूनही विकासापासून कोसो दूर हा पोहरादेवीचा सगळा परिसर आहे। त्यामुळे आता इथे उद्धव ठाकरे नेमक्या काय घोषणा करतात किंवा कसा संवाद साधतात यावर जे आहे ते मतांचं गणित अवलंबून असेल। मात्र उद्धव ठाकरे यांच्या या दौऱ्याची सुरुवात पोहरादेवीपासून होणं म्हणजे खरं तर एका प्रकारे शिंदे गटाला, विशेष करून संजय राठोड आणि भावना गवळी यांना एक इशारा आहे असं म्हणावं लागेल। बरोबर आहे की एका बाजूला हा इशारा आहे। बरं उदय, राजकीय घडामोडी पाहता शिवसेना असेल म्हणजेच उद्धव बाळासाहेब ठाकरे गट असेल किंवा राष्ट्रवादी असेल, प्रत्येकाला आता आपापल्या पक्षाची पुनर्बांधणी करण्याची वेळ आलेली आहे आणि त्या दृष्टीनं येत्या काळातील हे महाराष्ट्र दौरे अतिशय महत्त्वाचे आहे। उद्धव यांचा आजचा पवित्रा या पुढच्या काळामध्ये कसा असेल? कारण पत्रकार परिषदेत आपली भूमिका मांडल्यानंतरही पोहरादेवीचं दर्शन घेतल्यानंतर खऱ्या अर्थानं हा दौरा सुरू होईल आणि त्यानंतर सभा असेल, कार्यकर्त्यांच्या भेटीगाठी असतील, या सर्व गोष्टींचा वेग येत्या काळामध्ये वाढताना दिसेल। उदय,
नक्कीच पत्रकार परिषदेमध्ये उद्धव ठाकरे यांनी सांगितलं होतं की अनेक वेळा कार्यकर्ते जे आहेत ते मातोश्रीला त्यांना भेटायला येतात, मात्र ते सोयीचं नसतं. त्यामुळे आता राज्यभर हे दौरे केले जाणार आहे आणि या दौऱ्यांमध्ये विशेषतः असं असणार आहे की जाहीर सभा ज्या आहेत त्या कुठेही असणार नाही, मात्र छोटेखानी बैठकांच्या माध्यमातून थेट कार्यकर्त्यांच्या घरापर्यंत जाऊन कार्यकर्त्यांना जोडण्याचा प्रयत्न जो आहे तो उद्धव ठाकरेंकडून केला जातोय. आणि आज सकाळपासून ज्या पद्धतीने त्यांचा सगळा नक्कीच प्रवास उदय. राहिलेला आहे, जवळपास नागपूर विमानतळावर दाखल झाल्यानंतर पोहरादेवी हे 250 किलोमीटरपेक्षा जास्तीचं अंतर आहे. बरोबर आहे. आणि या हा अंतरात प्रवास देखील करून त्यांनी उद्धव पोहरादेवीचं दर्शन घेतलेलं आहे. उदय, पुढील विदर्भ दौऱ्यावरती तुमचं लक्ष अशाच प्रकारे असू द्या. तुर्तास दिलेल्या माहितीसाठी धन्यवाद. अजित पवारांनी शिंदे फडणवीस सरकारमध्ये सहभागी होण्याचा निर्णय घेतलेला आहे आणि यावरून उद्धव ठाकरे यांनी भाजपवर निशाणा साधलाय. आधी पक्षातील लोक फुटायचे, आता पक्ष पळवला जातोय असा खोचक टोला उद्धव ठाकरेंनी लगावलेला आहे. मात्र पक्ष पळवला तरी देखील जनता आमच्या सोबत असल्याचंही ठाकरे म्हणाले. सध्या सगळ्यांनाच मुख्यमंत्री व्हायची हौस आहे, पण शेतकऱ्यांना काय मिळतं हे देखील महत्त्वाचं आहे. रात्रीच्या ज्या बैठका मला खुर्चीवरून उठवण्यासाठी झाल्या, त्यापेक्षा शेतकऱ्यांच्या हितासाठी बैठका घ्यायला हव्या होत्या, असंही उद्धव ठाकरे यावेळी म्हणाले. तर आधी पक्ष फोडला जात होता, मात्र आता पक्ष पळवला जात असल्याची थेटपणे टीका ही उद्धव ठाकरे यांनी केलेली आहे. तर मला खुर्चीवरून उठवण्यासाठी जितक्या रात्रीच्या बैठका घेतल्या, त्यापेक्षा जास्त बैठका शेतकऱ्यांना काहीतरी मिळावं यासाठी केल्या असत्या तर योग्य झालं असतं, असा खोचक टोला देखील त्यांनी सरकारला लगावलाय. मैत्रीसाठी 2019 मधली युती याची आठवण करून देत असताना दुसरीकडे उद्धव ठाकरे यांनी मात्र आज घणाघाती टीका करताना आधी पक्ष फोडायचे, आता पळवला जातोय, तर पक्ष पळवला तरी जनता मात्र आमच्या सोबत असल्याचा विश्वास त्यांनी बोलून दाखवला. शिवसेना फोडून पूर्वी एक असं होतं, हे राजकारणात काही नवीन नाही फोडाफोडी, पण पक्ष फोडला जायचा, आता पक्ष पळवला जातोय. आणि पक्ष पळवल्यानंतर सुद्धा जो प्रचंड प्रतिसाद जनतेच्या मनात आम्हाला जो काही दिसतोय आणि त्याचं प्रत्यंतर हे ज्या काही माझ्या आत्तापर्यंत सभा झाल्या, आत्तासुद्धा येताना जागोजागी लोक आपली थांबलेली होती. आत्ता त्यांनी जे काही फोडाफोडीचे धंदे चालले, त्यावेळेला जे ठरलं होतं आमचं, माझं आणि अमित शाह, ते त्यांनी किती म्हणो, मी तर माझ्या आईवडिलांची शपथ घेऊन शिवाजी पार्कवरती बोललेलो आहे, पायथ्याच पोहरादेवीची शपथ घेऊन बोलतो की जे ठरलं होतं त्याच्यामध्ये 2.5 वर्ष शिवसेनेचा मुख्यमंत्री, 2.5 वर्ष भाजपाचा मुख्यमंत्री हे ठरलं असतं, त्याच्याप्रमाणे केलं असतं तर कदाचित 2.5 वर्षामध्ये भाजपचा किंवा शिवसेनेचा मुख्यमंत्री होऊन गेला असता. आणि आज जे जुने भाजपचे कार्यकर्ते आहेत त्यांना सतरंजा उचलाव्या लागतात इतर पक्षातल्यांच्या, त्या लागल्या नसत्या. जाऊ दे, भाजप आता काही बोलण्याच्या लायकीचं राहिलेलं नाहीये. भाजपने दुसऱ्या कोणावरही दोषारोप करण्याचं सोडून द्यावं. पहिलं त्यांनी त्यांच्या घरामध्ये जे काही सगळे घुसून घेत आहेत बाजार गुंडगे, त्यांचा त्यांनी सांभाळ करावा. उद्धव ठाकरेंच्या दौऱ्यावरून खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांनी टीकास्त्र सोडलंय. आता या दौऱ्यांना काहीही अर्थ नसून वेळ निघून गेली असा खोचक टोला श्रीकांत शिंदेंनी उद्धव ठाकरेंना लगावला. दरम्यान अजित पवार आमच्या सोबत आल्यामुळे सरकारची ताकद वाढल्याचंही श्रीकांत शिंदे म्हणाले. तसंच कोणताही आमदार नाराज नसल्याचंही श्रीकांत शिंदेंनी स्पष्ट केलंय. तर आज उद्धव ठाकरे दौऱ्यावरती आहेत, विदर्भ दौरा करतायत, काय सांगणार? सगळ्यांना दौरा, आता मला वाटतं सगळ्यांना अधिकार आहे दौरा करण्याचा. त्या ठिकाणी कुठे कुठे कोणाला जायचंय, पण या दौऱ्याला खूप उशीर झालेला आहे. आता राज्यामध्ये राष्ट्रवादी पक्षामध्ये फूट पडल्यानंतर उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकत्र येण्याची शक्यता वर्तवली जाते. मात्र यावर उद्धव ठाकरेंनी स्पष्टीकरण दिलंय. बाळासाहेब ठाकरे मला न सांगता नितीन गडकरींशी राजसोबत एकत्र येण्याबाबत बोलले असतील असं मला वाटत नाही, असं उद्धव ठाकरे म्हणाले. नितीन गडकरींनी एक सांगितलं की तुमची आणि राज साहेबांची मैत्री करण्याची जबाबदारी माझ्यावर बाळासाहेबांनी टाकली होती. मी तसे प्रयत्न केले पण अपयश आला. आता ही ती चर्चा सुरू झाली. बघा, असं आहे की असं मी मानतो, त्याच्यावर तुम्हाला विश्वास ठेवायचा की नाही तुम्ही ठेवा, पण मी बाळासाहेबांचा पुत्र म्हणून मी सुद्धा बाळासाहेबांच्या जवळच होतो. त्याच्यामुळे असं मला नाही वाटत की मला न सांगता बाळासाहेब आणखीन कोणाशी काही बोलले असतील.
आणि आता वळणार आहोत पुढच्या एका महत्त्वाच्या बातमीकडे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामधील फुटीमुळे राज्यात निर्माण झालेल्या राजकीय उलथापालथीच्या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे पक्षाचा पाया मजबूत करण्यासाठी विदर्भाच्या दौऱ्यावर आहेत आणि त्यावरून भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंनी ठाकरेंवर टीकास्त्र सोडलंय. सत्तेत असताना जे मंत्रालयात गेले नाही ते आता विदर्भात येत आहेत. उद्धव ठाकरेंचा विदर्भ दौरा म्हणजे नौटंकी आणि ढोंगी राजकारण आहे असं बावनकुळेंनी म्हटलंय. पक्ष फुटीनंतर पक्ष पुनर्बांधणीसाठी शरद पवार मैदानात उतरलेत आणि यावेळी त्यांनी येवल्यातून दौरा सुरू करत मंत्री छगन भुजबळांवर हल्लाबोल केलाय. माझा अंदाज चुकला, तुम्हाला त्रास झाला याची मी माफी मागतो असं शरद पवार म्हणाले. त्यावर उत्तर देताना छगन भुजबळांनी शरद पवारांना खोचक सवाल केलाय. तुम्ही माफी कशाला मागता आणि किती ठिकाणी तुम्ही माफी मागणार? गोंदियापासून कोल्हापूरपर्यंत तुम्ही माफी मागणार का असा प्रश्न देखील भुजबळ यांनी शरद पवार यांना केलाय. पवारांच्या येवल्याच्या सभेत पक्षाविरोधात काम करणारे लोक दिसलेत असं म्हणत भुजबळांनी माणिकरावांवर हल्लाबोल केलाय. तर निकटवर्तीय पक्ष का सोडून गेले याचा पवारांनी विचार करावा असंही भुजबळ म्हणालेत. शरद पवारांनी 2014-2019 मध्ये शिवसेनेला भाजपपासून दूर करण्याचा प्रयत्न केला होता असा खळबळजनक खुलासा भुजबळांनी केलाय. येवल्याचे लोक तर आभार मानतात की तुम्ही आलो आणि तुम्ही जाऊ नका म्हणून. काय त्याच्यामुळे साहेब येवल्याचे जे आहे लोकांची माफी मागायचं काही कारण नाही. तुमचं नाव खराब होईल, तुम्हाला माफी मागण्याची परिस्थिती निर्माण होईल असं काही काम भुजबळाने येवल्यामध्ये केलेलं नाही. उलट चांगलं काम केलेलं आहे. काय तुमच्याच त्या सगळ्या कन्स्ट्रक्टिव्ह कामाची जी काही व्याप्ती आहे पद्धत आहे त्याप्रमाणे केलं आहे. 14 सालामध्ये BJPनं निवडणुकीच्या वेळेला शिवसेनेला सोडलं. त्याच वेळेला कबूल झाले होते पवारसाहेब की तुम्ही शिवसेना सोडलं की आम्ही काँग्रेसला सोडू. आणि नंतर निवडणुकीनंतर काही महिन्याने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा सरकारमध्ये प्रवेश होईल. त्याप्रमाणे आपण पाहिलं की काँग्रेसपासून सुद्धा आम्ही दूर झालो आणि शिवसेनेला सुद्धा BJPपासून दूर केलं आणि सगळे स्वतंत्र लढले. 19च्या निवडणुका आल्या तिथे सुद्धा जाऊन वरती ठरून आले मोदी साहेबांबरोबर की निवडणुकीनंतर समझोता करायचा आणि सरकार भाजप आणि राष्ट्रवादीचं करायचं. बरं हे झालं कुठून साहेब? तुमच्या घरातून झालं ना. आता 61-62 वर्ष ज्यांना तुम्ही सांभाळलं त्या अजित पवारां ते तर मुख्य, ते उपमुख्यमंत्री सुद्धा आता आहेत. ते बघा ना काय ही सगळी मंडळी का गेली त्याचा विचार करा ना. खासदार असलेले, मंत्री असलेले भरपूर पटेल का जातात? का विचार करायला पाहिजे. राष्ट्रवादीतील बंडानंतर शरद पवारांनी बंडखोरांविरोधात रणशिंग फुंकलंय. बंडखोर नेत्यांविरोधात स्वतः शरद पवार रणमैदानात उतरल्यात. पवारांचं पहिलं लक्ष ठरले ते छगन भुजबळ. भुजबळांच्या येवला मतदारसंघामध्ये पवारांनी सभा घेत भुजबळांसह बंडखोर नेत्यांवर जोरदार प्रहार केला. भुजबळांच्या मैदानात पवारांचा एल्गार. अंदाज चुकला, येवलेकरांची माफी मागतो. भुजबळांचं नाव न घेता पवारांचा हल्लाबोल. वयाच्या मुद्द्यावरून अजित पवारांनाही टोला. राष्ट्रवादी काँग्रेसमधल्या फुटीनंतर शरद पवार यांच्या राज्यव्यापी दौऱ्याची सुरुवात छगन भुजबळ यांच्या येवला विधानसभा मतदारसंघातून झाली. येवल्यातल्या सभेत शरद पवार यांचं खास फुले पगडी देऊन स्वागत करण्यात आलं. भुजबळांच्या बालेकिल्ल्यात येऊन पवार बंडखोर भुजबळांवरतीच निशाणा साधणार असं बोललं जात होतं. पण आपण टीका करायला आलो नसून माफी मागायला आलो असल्याचं पवारांनी म्हटलं. भुजबळ यांचं नाव न घेता त्यांनी जोरदार टोले लगावले. माझा अंदाज कधी फारसा चुकत नाही, पण इथं माझा अंदाज चुकला. माझा अंदाज चुकला. माझ्या विचारावर
तुम्ही निकाल घेतले आणि त्यामुळे तुम्हाला यातना झाल्या. याच सभेत शरद पवार यांनी वयाचा मुद्दा उपस्थित करणाऱ्या अजित पवार यांनाही इशारा दिलाय. काही लोक म्हणजे की तुमचं वय झालं, तुम्ही आता निवृत्त झाला, वय झालं हे खरं आहे, वय 82 झालं खरं आहे, पण कधी काय हे तू फायदा आहे तुझं अजून काय फक्त आपलं. खरं तर शरद पवार यांच्या सभेआधीच भुजबळ यांनी पवारांबद्दलचं विधान केलं. शरद पवार यांचं माझ्यावर खूप प्रेम आहे, ते मला उपदेश करू शकतात, मात्र रागवणार नाहीत, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. त्यांचं माझ्यावर जास्त प्रेम आहे म्हणून मग त्यांनी सांगितलं भुजबळांना वगैरे जास्त प्रेम आहे, अगोदर भुजबळांच्याच केंद्रामध्ये जास्त. शरद पवार यांनी राष्ट्रवादीच्या बंडखोरांच्या विरोधात आता थेट रणशिंग फुंकलंय. त्यामुळे पवार यांच्या या हल्ल्याला आता अजित पवार गट सभेनं उत्तर देणार का, हे पाहणं महत्त्वाचं आहे. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. ब्रेकनंतर महाराष्ट्र अनलिमिटेडमध्ये आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. राज्यात ट्रिपल इंजिन सरकार स्थापन झाल्यावर पहिल्यांदाच मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री एकाच मंचावर एकत्र आले. गडचिरोलीमध्ये शासन आपल्या दारी या कार्यक्रमासाठी तिन्ही नेते एकत्र आले होते. उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री एकाच व्यासपीठावर येणार असल्यानं गडचिरोलीकडे सगळ्यांचं लक्ष लागलं होतं. शासन आपल्या दारी या उपक्रमाच्या अंतर्गत शासकीय योजनेतल्या लाभार्थ्यांना योजनांचा लाभ आणि दाखल्यांचं वितरण यावेळी करण्यात आलं. कार्यक्रमात बोलताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कशा प्रकारे पक्षांतर्गत विरोध सहन करावा लागला होता याची आठवण सांगितली. अजित म्हणजे जीत, ही जीत देखील आपली पक्की आहे, काळजी करू नका. आणि तुम्ही मनात जे असेल ते मोकळेपणाने बोलता आणि म्हणून हा तुमचा स्वभाव आहे आणि ही तुमची ओळख आहे. गेले 2 दिवस तुम्ही ते बोलताय, असंच बोलत राहा. सगळा इतिहास जो आहे हा लोकांना कळू द्या, जनतेला कळू द्या, कारण मी देखील त्याच्यातूनच गेलेलो आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तर भाषणाची सुरुवातच आमचे नवे साथी आणि जुने मित्र अशा शब्दात अजित पवार यांचा उल्लेख करून केली. आमचे नूतन साथी असलेले तसे जुने मित्र, पण सरकारमध्ये नुकतेच आमच्यासोबत आलेले उपमुख्यमंत्री अजितदादा पवार. खरोखर आनंद आहे की शासन आपल्या दारी या उपक्रमाच्या अंतर्गत माननीय मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वात आम्ही सगळे गडचिरोलीमध्ये आलो आहोत. राज्यात भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसचं महायुती सरकार स्थापन झालं असून कार्यकर्त्यांनी एकदिलानं काम करण्याचा सल्ला अजित पवार यांनी दिला. देशामध्ये नरेंद्र मोदी साहेबांचं जे मजबूत अशा प्रकारचं खंबीर नेतृत्व आहे, त्या नेतृत्वाखाली देश पुढे वाटचाल करतोय. त्याला मदत करणं, त्याला पाठिंबा देणं याकरता तशा प्रकारचा निर्णय घेतलेला आहे. मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी एकत्र येऊन राज्याचा कारभार एकदिलानं सुरू असल्याचं एक प्रकारे जाहीरपणे सांगितलं. त्यामुळे राज्याच्या विकासाला गती मिळेल अशी अपेक्षा आहे. उदय तिमांडे, न्यूज 18 लोकमत, नागपूर. बहुप्रतीक्षित शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अद्यापही अमरावती जिल्हावासियांना प्रतीक्षाच आहे. महाविकास आघाडी सरकारच्या काळामध्ये अमरावती इथे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय मंजूर असूनही मात्र यावर्षीच्या प्रथम वर्ष प्रवेशाच्या यादीत मात्र अमरावतीचं नाव नाही आहे. महाविकास आघाडी सरकार पडलं नसतं तर वैद्यकीय महाविद्यालय आलं असतं, अशी प्रतिक्रिया काँग्रेस नेत्या यशोमती ठाकूर यांनी दिली आहे. आता त्या 8 आमदारांमध्ये आम्ही पण आलो, पण आम्ही ज्या वेळेला पालकमंत्री होतो त्यावेळेला आम्ही तिथपर्यंत आणून ठेवलं, जागा रेक्टिफाय करून ठेवली, त्याच्या काय गोष्टी टेक्निकली ज्या करायच्या होत्या त्या आम्ही करून ठेवल्या. तर सरकार पाडलं नसतं तर दोन्ही गोष्टी झाल्या असत्या, मेडिकल कॉलेज झालं असतं आणि मागच्या डिसेंबरमध्येच
या ठिकाणी हवाई अड्डा व्यवस्थित सुरू झाला असता. अजूनपर्यंत एकही फ्लाईट तिथं येत नाही आहे. तर या दोन्ही गोष्टी आत्ता जे सरकार आहे या दोन्ही गोष्टी त्यांचं फेलियर आहे. मुलाच्या हट्टापायी सासरच्यांनी अमानुष छळ करून बळजबरीनं गर्भपात केल्याचा प्रकार बीडच्या अंबेजोगाई शहरात घडलाय. 4 मुली असताना 5व्यांदा गर्भवती राहिलेल्या महिलेला पुन्हा मुलगी होईल म्हणून तिचा गर्भपात करण्यात आला. बंद खोलीत डांबून गर्भपाताच्या गोळ्या खाऊ घातल्याचा आरोप या पीडितेनं केला. या संदर्भात अंबेजोगाई पोलीस ठाण्यात तक्रार देऊनही कोणतीच कारवाई न केल्यानं पीडित महिलेनं पोलीस अधीक्षकांना निवेदन देत आत्मदहनाचा इशारा दिलाय आणि या संदर्भात महिला आयोगाकडेही तक्रार करण्यात आली आहे. दक्षिण मुंबईतील पायधुनी परिसरामध्ये टोळक्याकडून तरुणाला मारहाण करण्यात आली. हा मारहाणीचा प्रकार सीसीटीव्हीत कैद झाला असून मारहाणीचं कारण अद्याप अस्पष्ट आहे. या प्रकरणी 4 आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे. यावेळेला घडलेला हा संपूर्ण प्रकार त्या ठिकाणच्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये कैद झाल्याचं आपण पाहतोय. टोळक्याकडून सुरू असलेली मारहाण मुंबईतल्या पायधुनी परिसरात घडलेला हा संपूर्ण धक्कादायक प्रकार आहे. मारहाणीचा प्रकार तिथे असलेल्या कॅमेऱ्यामध्ये देखील कैद झालेला आहे. कशा प्रकारे एका तरुणाला या सर्व तरुणांनी मिळून मारझोड केलेली आहे. पिंपरी चिंचवड परिसरामध्ये कोयता गँगचा धुडघूस सुरूच आहे. रुपीनगर परिसरात 7 ते 8 जणांच्या टोळक्यानं वाहनं आणि कापड दुकानांची तोडफोड करून परिसरात दहशत माजवली. या टोळक्याच्या हल्ल्यात एक व्यावसायिक जखमी झालाय. या प्रकारामुळे परिसरामध्ये भीतीचं वातावरण पसरलंय. या घटनेतील आरोपींवर कारवाई करावी या मागणीसाठी दुकानदारांनी दुकानं बंद ठेवून आपला निषेध व्यक्त केलाय. रत्नागिरीमधील रघुवीर घाटाच्या पलीकडील कांटादी या खोऱ्यातल्या शिंदी, वळवण, उचाट गावांमध्ये रेड्यानं अक्षरशः धुमाकूळ घातला. शेतात नुकतेच पेरणी करून उगवलेल्या भाताच्या तरव्यांना या गवा आणि रेड्यानं उद्ध्वस्त केलेलं आहे. परिणामी वर्षातून एकदाच घेतलं जाणाऱ्या भात पिकावरती रेड्यांचे आलेल्या संकटामुळे कांदाटी खोऱ्यातले शेतकरी मात्र हवालदिल झाले. एका गुंठ्यामध्ये आम्ही रोप करतो आणि ते 15 मन पिकतं एवढ्या आवारामध्ये लावतो. आता फक्त फॉरेस्ट कर्मचारी येतात आणि ते एका गुंठ्यामध्ये लावलेलं आहे त्याचंच माप घेत आहेत आणि ते 15 मनाचं जे आहे ते आमचं असंच निघून जात आहे. रोप तयार केले तर आता 21,000 त्या संपूर्ण गव्हाने खालेला आहे. तर आम्ही इथून पुढे लावणार काय? तर आमच्या याच्या पुढे न दखल घेतल्यास आम्ही काही ना कुठल्या वेगळेच पावलं उचलू शकतो. ना तळाटी पोचत नाही, कृषी खात्याची माणसं पोचत नाही, रेंज वन खात्याचं कोणी माणूस पोचत नाही, वनपाल कोणीही येत नाही. गव्हाणी शेती खाली तर आम्ही बांधावर जाऊन रडत बसतो. आमची मुलं, आमची गुरे कशावर जगवणार आम्ही? आम्हाला बाहेर पडण्यासारखे हे राहिले ना. आमच्या घराच्या भोवतानी येऊन शेती खाली आम्हाला रडायला येतं शेतीच्या बांधावर जाऊन. आम्ही उन्हाळ पावसाळ्यात शेती केलेली आहे. आम्ही काय खाणार आणि कशी जगणार? आषाढी यात्रेसाठी राज्यभरातून आलेल्या भाविकांनी विठुरायाच्या चरणावर भरभरून दान दिलंय. या दानामुळे देवाच्या तिजोरीमध्ये 6,27,00,000 रुपये एवढी रक्कम जमा झाली आहे. गेल्या वर्षीच्या आषाढी यात्रेच्या तुलनेत यंदा 57,63,000चं जादा दान देवाच्या खजिन्यात जमा झालंय. लाडू प्रसाद विक्रीतून मंदिर समितीला जवळपास 75 लाखांचं उत्पन्न मिळालं. मंदिराच्या भक्त निवासामधून 44 लाखांचं उत्पन्न मिळालंय. विठुरायाच्या पायावर 45,23,000 तर रुक्मिणी मातेच्या पायावर 12,69,000चं उत्पन्न जमा झालंय. आणि आता बातमी न्यूज 18 लोकमतच्या इम्पॅक्ट संदर्भातली. तुळजाभवानी अभिषेक पूजेच्या शुल्क वाढीला स्थगिती देण्यात आलेली आहे. त्यामुळे तुळजाभवानीच्या भाविकांना दिलासा मिळालाय. भोपे पुजाऱ्यांच्या विरोधानंतर मंदिर संस्थान शुल्क वाढीला स्थगिती देण्याचा निर्णय घेतलाय. अभिषेक पूजेमध्ये 50 रुपयांवरून 500 रुपयांपर्यंत दरवाढ करण्यात आलेली होती. तर VIP दर्शन बंद करत 200 रुपये आकारणी केलेली होती. भोपे पुजाऱ्यांनी मंदिर संस्थानच्या या निर्णयाला विरोध करत आंदोलनाचा इशारा दिला होता. छत्रपती संभाजीनगरमधल्या गंगापूरमध्ये बिबट्याचं दर्शन घडलेलं आहे. मरीमाता मंदिर परिसरातील उसाच्या शेतात बिबट्या लपल्याचं नागरिकांच्या निदर्शनास आलं.
गेल्या महिनाभरापासून या परिसरामध्ये बिबट्याचा वावर असून नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालंय. त्यामुळे वन विभागानं या बिबट्याचा बंदोबस्त करावा अशी मागणी होऊ लागली आहे. ब्रेक नंतर आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. सततच्या पावसामुळे भाजीपाल्याला फटका बसलेला आहे. बाजारामध्ये आवक कमी झाल्यानं टोमॅटोसह इतरही भाज्यांचे दर वाढले आहेत. टोमॅटोचे दर 150 पार गेलेले असून वाटाणा, गवार, फरसबी यासह इतरही भाज्यांच्या दरात वाढ झाली आहे. त्यामुळे ग्राहकांच्या खिशाला कात्री लागली आहे. पुढील काही दिवस दर असेच कायम राहणार असल्याचा अंदाजही वर्तवण्यात आलेला आहे. आम्हाला फटका म्हणजे असं आहे की टमाटर महाग झालेलं आहे. मी पहिले 2.5 किलो न्यायची, त्याच्यावरती 2 किलो आले, 1 किलो आले, आता फारच अर्धा किलोवर आलेले. त्याच्यामुळं परवडत नाही आम्हाला घ्यायला. महागाई खूप वाढली आहे, त्यामुळं जिथे 1 किलो भाजी घ्यायची तिथे अर्धाच किलो घेत आहे. वाढत्या महागाईमुळे सगळ्यांची परिस्थिती बेकार झाली आहे. शेतकऱ्याचा एक फायदा झाला आहे, चांगली गोष्ट आहे. जो पैसा समजा जो वाढल्यानंतर जो शेतकऱ्याला भेटला पाहिजे तो शेतकऱ्याला भेटत नाही आहे, इथल्या व्यापाऱ्याला भेटत नाही. त्याचे ते किरकोळ फायदा आपले किरकोळ धंदेवाले घेतात. किती टक्क्याने दराने वाढ झाली आहे? साधारणतः एक 30% तरी ते झालेले आहे. 30% तरी झालेले आहे. कोणत्या भाज्यांच्या दरामध्ये वाढ? टोमॅटो म्हणा, आपलं लसूण म्हणा, मिरच्या म्हणा, अद्रक वगैरे म्हणा. आज अद्रक काहीतरी 400 का 450 रुपये, म्हणजे 100-150 रुपये किलो आहे अद्रक आजच्या परिस्थितीमध्ये. परभणी जिल्ह्यामध्ये उशिरानं पावसाचं आगमन झालेलं आहे. तरीही अनेक भागामध्ये पेरणीयोग्य पाऊस न झाल्यानं शेतकरी मात्र हवालदिल झालेला आहे. मूग, उडीद यासारख्या डाळवर्गीय पिकांच्या लागवडीवरती परिणाम झालेला आहे, तर सोयाबीनच्या क्षेत्रात वाढ झाली आहे. उशिरा पाऊस आल्यामुळे कृषी तज्ज्ञांनी देखील सलग पिकं न घेता आंतरपिकं घेण्याचा सल्ला दिलेला आहे. रत्नागिरीमध्ये काही दिवस दमदार पाऊस कोसळत असल्यानं ग्रामीण भागातील शेतकरी भात लावणीच्या कामात व्यस्त झालाय. मात्र भात शेतीच्या कामासाठी मजूर मिळत नसल्यानं शेतकऱ्याची चिंता वाढली आहे आणि त्यामुळे पारंपरिक शेतीला फाटा देत काही शेतकरी सुधारित तंत्रज्ञानाच्या साह्यानं शेती करताना दिसतात. यंदा मान्सून लांबल्यानं शेतकऱ्याची भात लावणी लांबली आहे. कोकणात गेले काही दिवस दमदार पाऊस कोसळतोय, त्यामुळे बळीराजा आता शेतीच्या कामामध्ये व्यस्त झालेला आहे. मी दाखवतोय आपल्याला हे भात लावणीचं दृश्य आहे. कोकणामधलं एकमेव पीक भात शेती आहे आणि याच भात शेतीला पाऊस लांबल्यामुळे धोका निर्माण झाला होता. मात्र आता दमदार पाऊस सुरू झाला आहे, त्यामुळे कुठेतरी आता शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळालेला आहे. शेतकरी बळीराजा आता भात शेतीच्या कामामध्ये व्यस्त झालेला आहे. ठिकठिकाणी भात लावणीचे दृश्य आपण पाहतोय. यावर्षी जरी उशीर झाला असला तरी पावसाने चांगली हजेरी लावली, त्यामुळे शेतकऱ्यांच्या आशा पल्लवित झाल्यात. शिवाजी गोरे, न्यूज 18 लोकमत, दापोली, रत्नागिरी. अकोल्यामधून मध्य प्रदेशला जोडल्या जाणाऱ्या अकोला अकोट रोडवरील गांधीग्राममधील नवीन पर्यायी पुलावरून पाणी गेल्यानं हा रस्ता वाहतुकीसाठी बंद करण्यात आला. गांधीग्राम इथल्या इंग्रजकालीन 100 वर्ष जुना पूल क्षतिग्रस्त झाल्यानं त्याच बाजूला 4 कोटी रुपये खर्च करून पर्यायी छोटा पूल बनवण्यात आलेला होता. हा पूल आज पाण्याखाली गेलाय. याआधी गोपालखेडजवळ पर्यायी पूल बनवण्यात आलेला होता, मात्र त्या पुलाचं काम रखडल्यानं पर्यायी छोटा पूल बनवण्यात आलेला होता. नांदेडमध्ये गेल्या 3 दिवसांपासून पावसानं हजेरी लावली आहे. पावसामुळे पैनगंगा नदी दुथडी भरून वाहू लागली आहे, तर सहस्त्रकुंड धबधबा प्रवाहित झालेला आहे. किनवट तालुक्यामधील इस्लामपूर इथे विदर्भ मराठवाड्याच्या सीमेवर हा धबधबा आहे. धबधबा पाहण्यासाठी पर्यटक देखील गर्दी करतायत. गेले 4-5 दिवस सतत पडणाऱ्या पावसानं आंबोलीचा मुख्य धबधबा पूर्ण क्षमतेनं वाहतोय. पूर्ण क्षमतेनं हा धबधबा वाहत असल्यानं आंबोलीमध्ये पर्यटकांनी गर्दी केलेली आहे, तर आज रविवार असल्यानं धबधब्यावरती पर्यटक गर्दी करण्याची शक्यता आहे. आंबोलीतील मुख्य धबधबा कावळे 7 पॉईंट, चौकुळमधील बाबा धबधबा, सावंतवाडी बेळगाव रोडवरील नांगरता धबधबा या ठिकाणी मोठी गर्दी होण्याची शक्यता आहे. मुख्य धबधब्यावरील गर्दीवर नियंत्रण ठेवण्यासाठी खास पोलीस पथक तैनात करण्यात आलेलं आहे. कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलीस प्रशासन सज्ज झालेलं असून चोख बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. तर या बातमीपत्रामध्ये आता वेळ झालेली इथंच थांबण्याची. मात्र ताज्या घडामोडींसाठी पाहायला विसरू नका न्यूज 18 लोकमत.
मावळमध्ये मुसळधार